शुभेच्छा. आज असलेल्या ह्या शुभ दिनात आपल्याला आज रामनवमीचं आणि रामाचं नामकरण करायचं आहे. त्याच्यामुळे काल रात्री 12 वाजता झालेल्या रामाच्या जन्माचा आजचा दिवस आपण सोहळा साजरा करतो आहे. सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फूल वाहिलेलं आहे. आज आपला गुरूंचा वार आहे, त्याच्यावर गुरूंना आपल्याला साईबाबा आहे, स्वामी समर्थ यांना चाफा पिवळी फुलं अर्पण केलेली आहे, विष्णूंना पिवळी फुलं, महालक्ष्मीला पिवळी फुलं अर्पण केलेली. कारण नवरात्रीचे चैत्र महिन्यातल्या नवरात्रीचा आज 9वा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी लहान मुलींना वगैरे खीरपुरी हलवापुरी वगैरे दिलं जातं आणि मुलींना पूजलं जातं. तर आता ह्या शुभदिनी रामनवमी आणि ह्या नवरात्री संपत आहेत. ह्या सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा. रामाचं दर्शन करा, रामाचं नामस्मरण करा, रामाची गीतं वाचा, रामायणातला थोडा तरी अध्याय जरा तरी वाचता आला तर नक्कीच वाचा. विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी न विसरता ऐका. घरामध्ये धूपबत्ती करा, तुपाचा दिवा लावा, तुळशीला तुपाचा दिवा लावा, पिंपळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा, केळीचं झाड असेल तर तिथेसुद्धा दिवा लावा. आजच्या दिवशी सगळीकडे झगमगाट आणि खूप सुंदर असं वातावरण निर्माण करा. श्री स्वामी समर्थ.